सोलापूर म्हणलं की पहिल्यांदा काय आठवतंय? सोलापुरी चादर. त्याच्यानंतर काय आठवतंय? का बे कुठं चालला बे ही भाषा. त्याच्यानंतर शेंगा चटणी. नंतर काय? नंतर आहे सोलापूरचा भुईकोट किल्ला. ही सोलापूरमध्ये जे राहतात ना किंवा सोलापूरच्या शेजारी जे राहतात ना गावं, त्यांना सुद्धा माहीत नाही की ही किल्ला कुठं आहे. तर तुम्हाला मी सांगतो की किल्ला कुठं आहे. तरी आपलं छत्रपती शिवाजी महाराज जे नाईट स्कूल आहे ना, तिथून फक्त 5 ते 7 मिनिटाचा रस्ता आहे. चला तुम्हाला मी दाखवतो. इथनं सरळ जायचं आणि इथनं डावीकडे वळायचं आहे. या किल्ल्याचा लय मजेशीर इतिहास आहे. या किल्ल्यात काय होतं माहिती आहे का? अगोदर आदिलशाह आपला ह्याचा विजापूरचा आदिलशाह आणि अहमदनगरचा निजामशाह आहे ना, यांच्यामध्ये सारखं भांडणं व्हायची. मग ही आता भांडणं कसं कमी करायची? मग हिने काय केलं की जी आपला आदिलशाह आहे ना, त्याची मुलगी निजामशाहला द्यायची ठरवली. मग ठरवलं तसं लग्न पण त्यांनी केलं. पण त्यांनी ठरवलं होतं की लग्नामध्ये ही जी सोलापूरचा किल्ला आहे ना, हुंडा म्हणून द्यायचा. आणि लग्न झाल्यावर बरोबर आदिलशाहनं कल्टी मारली. ते म्हणला मी देत नाही मला किल्ला. मग काय यांची परत भांडणं चालू झाली. भांडणात काय ती निजामशाह हारला आणि ही किल्ला आदिलशाहकडेच राहिला. नंतर मग अजून एकदा असंच झालं. नंतर काय झालं? उलटं झालं. निजामशाहीची बहीण आहे ना, ती आदिलशाहला द्यायचं ठरवलं. मग त्यांनी ठरवल्याप्रमाणे तसं ते हुंडा म्हणून दिला. प्रत्येक वेळेस काय त्यांनी असंच भांडणं करायची आहे. त्यांना माहिती आहे अगोदर काय झालं. तुम्हाला काय सगळ्यांची भांडणं होतं वाटतं? ही तिकीट आहे 20 रुपये. इथनं तिकीट घ्यायचं आणि आत जायचं. ही बाहेरच्या भिंती आहेत. इथं किल्ल्याची थोडी माहिती दिली, तुम्ही पॉज करून वाचू शकता. बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ. मी आलो आता सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यावर आलो आहे. खरं तर ह्या किल्ल्यावर मी मागच्या वर्षी आलतो, पण मागच्या वेळेस मी कुठं उन्हाळ्यामध्ये आलतो. त्याच्यामुळे जरा ह्याचं जी सौंदर्य जे असते ना, ती मला बघायला आलं नाही. पावसाळ्यामध्ये कसं असतं माहिती आहे ना, प्रत्येक किल्ल्याचं सौंदर्य जरा थोडं बहरून येते. मी आता इथनं आलो आहे. इथं ही दिसायली एक सैनिकांची खोली दिसायली. खरं तर मी जिथून ही जी दरवाजा ना, ही दुसरा दरवाजा आहे. मेन दरवाजा आहे ना, ती तिकडून आहे. मेन तिकडून बाजून ती रेवणी दरवाजा आहे ना, तिकडं आहे. पण ती तिकडे जरा ती तिकीट देताना जरा तिकडे प्रॉब्लेम व्हायला लागला. लोक तिकडे जास्त येईना. ह्या रस्त्यानं कसं मेन स्टँड पण इथंच आहे. लोक पण पटकन इथे येऊ शकते म्हणून दरवाजा इकडे केला त्याने. इथं ह्याचा दरवाजा दिसतं हे सैनिकांचा. इथं सगळं लयच खतरनाक केलं. इथलं दिसत नाही, आता आत नाही झाले येत नाही. तरी आपण बघू. तिथं मोठा लाट साप नसून आहे. ही जी खोली बरोबर दिसाली, बरोबर सैनिकांचीच खोली आहे. बसायला जागा सैनिकांना आतमध्ये. वर चढायचं. पावसाळ्यामध्ये सौंदर्य असते, पण आतल्या जी मेन जागा आहे ना, ती बघायला मिळत नाही. आणि सगळं असं गवत वाढलेलं असते, त्याच्यामुळे काय करतात नाही. इथनं आता जावं लागलं आतमध्ये आपल्याला. याचा खरं तर विषय काय माहिती आहे का? आजकाल ना लोक किल्ल्याची माहिती घेण्यासाठी येत नाही. तर इथं आतमध्ये पिकनिक म्हणून येते ती, आणि बाकीची मग आमच्यासारखी असते ती व्हिडिओसाठी येते ती. पण आम्ही चांगलं काम करतो ना. मला मी घर बसल्या वेळी सगळे तुम्हाला माहिती सांगतो. हे दोघं दिसते तेव्हा मला इतिहासप्रेमी दिसते. दोघं इतिहासप्रेमी वाट लागली ती, कारण प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी बघायला लागली ती. कुठली तरी इमारत होती वाटते. ही पण बघू ती कुठली इमारत होती. वर जाऊ घेत ना. इथे कपिल सिद्ध मल्लिकार्जुन मंदिर, ही खाली मंदिर आहे ती भव्य मंदिर. आणि ही 2 मजली इमारत कशाची आहे? आपण उलटा तर तुम्हाला सांगेल ना मी उलटातो म्हणून. ही तर खरा 3रा दरवाजा आहे. दाखवतो सगळं बरोबर. ही 3रा दरवाजा आहे, महाकाली दरवाजा. ही महाकाळेश्वर मंदिर आहे ना, काळेश्वर मंदिरावरून हिचं नाव पडलेलं आहे महाकाली दरवाजा. दरवाजा काय भारी दिसते असा. तेव्हाच्या काळातलं स्ट्रक्चर अजून सुद्धा राहिले बघितलं.
या मंदिरावरही 2 चित्र दिसत. व्याल चित्र आहेत वाटते ती. व्याल चित्र आहे का शरब चित्र आहे ती. शरब असेल, शरब चित्र आहे ती, शरब चित्र. आणि मध्ये आहे ना त्याच्या काहीतरी लिहिलंय, पर्शियन भाषेत लिहिलेलं आहे. म्हणजे आतमध्ये काय काय माहिती असेल ती त्यांनी लिहिली असणार आहे. आपण काय करू, जी मेन दरवाजा आहे ना तिकडे जाऊ, तिथनं मग परत व्हिडिओ काढतो बरोबर, म्हणजे पूर्ण तुम्हाला कळेल. ह्याला रेवणी दरवाजा म्हणते ती. इथं पहिल्यांदा जुनं तिकीट घर होतं, पण नंतर ते बदलून टाकले. ही हत्ती दरवाजा आहे. याला आपलं असं थोडं तिरकं झालं की मग तो आपला दरवाजा दिसते. ओके, हे असं नागमोडी वळणावर दरवाजा करण्याचं महत्त्वाचं कारण काय माहिती आहे का, की जेव्हा हत्ती यायचं, हत्ती का नाही सरळ येते ना, आणि त्यांची स्पीड सरळ एकदम जास्त असते. पण जेव्हा असं आपलं नागमोडी वळणावर करते ना असं, मग इथून जरी किती पण जोरात हत्ती आला तर त्याला डायरेक्ट वळता येत नाही. त्याच्यामुळे ही अशा पद्धतीनं बांधकाम करते. ती ही बुरुज आहे, ती बुरुज. आणि ह्याच्यावर एकूण असं 22 बुरुज आहेत. ह्याच्यामध्ये जी बुळकं दिसते का ना, ह्याच्यामधनं तेल टाकायला, नंतर आपल्या त्यांच्या टायमाच्या जे बंदुकी होत्या ना, बंदुकी तिथनं ठेवून गोळ्या मारतो ती. इथनं काय दिसतंय, इथं बसायला ही असं बसायची, इथं सैनिक बसायची इथं. आणि हे दरवाजा आहे तसा दिसतोय, आहे त्या टायमाला दरवाजा आहे तसा दरवाजा आहे बघितला. नाही आता बांधायला वाटते, आताच बांधायला दिसते. ही बघितलं कसं घुसायचं, खास करणं घुसत असेल. असं दरवाजा स्ट्रक्चर असंच आहे, बदलले त्यांनी. इथनं काय येत असेल, इथनं पण बघितलं, ही पण त्यासाठीच आहे. इथनं पण बंदुक्या येऊन बसायची माणसं, सैनिक. इथं काय मला एवढं भ्याय, मला लय भ्या वाटते अशा ठिकाणी. हात ना सांगतात नाही आतमध्ये काय असतं. इथं नाही का नाही जाऊ शकतो. इथनं ती नागबावडी आपण इथं आलो. ही हत्ती दरवाजा, आणि हत्ती दरवाजाच्या बरोबर इथं खंदकामध्ये नागबावडी नाव दिलं नागबावडी. नागबावडीला नागबावडी नाव का दिले ते साहजिक गोष्ट आहे की सगळ्याला कुठलं बारक्या बाळाला कळते. नागाच्या आकाराच्या म्हणून नागबावडी नाव दिलेला. इथनं कुठून बघू आपण, इथनं बघू. भारी दिसते. काय तर मोटर टाकली काय इथले बोलला का, लोक पाणी घेते काय मग मोटर लावून. भारी दिसतायला इथनं. कसा आहे किल्ला, हा तसा दिसतोय अजून. चला आता इथनं जाऊ आपण हाती दरवाजामधनं आतला दरवाजा बघू. अजून याला 3 दरवाजा आहेत. मला आज जाऊ हाती दरवाज्यातनं. हे दिंडे दरवाजा. जेव्हा हे दरवाजा मेन दरवाजा बंद होते ना हे, मग नंतर जर समजा कुठले छोटे मोठे काम असतील तर तेव्हा मग ती दरवाजा ओपन करायची. ही देवड्या येते. ही देवड्या कशाला असतात माहिती आहे का, सैनिकांना बसायसाठी असते. एकदम शाबूत येते अजून सगळे. इथं जर शत्रू आला, ही सगळी सैनिक इथनं येऊन सगळ्या बाजूने येऊन त्याला घेरणार. इथनं जी बंदुकी आहे त्या, नंतर तेल टाकायचं असेल, गरम तेल, हे सगळं इथं आलं ना बरोबर कार्यक्रम करणार त्यांचा. दुसरा दरवाजा 2 बुरुजाच्या मध्ये. काय बुरुज कसं मोठे बुरुज आहेत ना. ह्याच्यामध्ये काय लिहिले की पर्शियन का अरेबियन भाषेली शिलालेख आहे त्या माझ्या काळाला. काय तर किल्ल्याची माहिती सांगितली असणार आहे. कसं आहे गॅलरी वर जायचं काय, वर जाऊ. कसं स्ट्रक्चर. आणि ह्याच्यामध्ये नाही सगळी मंदिराची दिसते बघितलं. होय मंदिराची. इथं काहीतरी लिहिलेलं आहे की मंदिराचा. ह्याच्यानं कळतंय ही किल्ला बांधायच्या अगोदर ना इथं मंदिरं होती. मंदिरं तोडून ही किल्ला बांधलाय.
ही दरवाजा आहे, लाकडी दरवाजा आहे बा. हा आहे तसा दरवाजा आहे. गजानन, इंस्टाग्रामवरचा गजानन मला आठवला. भारी सैनिक बसायची जागा. ह्याला नगरखाना दिला नाही ह्याने. नाहीतरी त्यात नगरखाना असं माहिती आहे ना, मोठा देवढं मोठं दरवाजा देवढं आहे तिथं. इथं हत्तीखाना आहे, हत्तीखाना. इथं हत्ती ठेवायला जागा असणार आहे. हत्तीखाना, एलिफंट स्टेबल्स. खतरनाक. तर इथं मोठं आहे. मुस्लिम राजे जेव्हा होते ना, त्यांनी असले हे स्ट्रक्चर केलं आहे. त्यांच्या काल स्ट्रक्चर आहे पांढरं चिनी पट्टी. इथं हत्ती लावायची, इथं बांधायची हत्ती. इथं वर जाऊ की आपण मग खाली बघितलं होतं ना, तरी स्ट्रक्चर असं आहे. भारी आहे का नाही? ही दगड बघितलं, मंदिराची दगड आहे ती, मंदिराची. जर त्यांनी सौंदर्यासाठी केलं असतं तर इथं पण तशी दगड पाहिजे होतं ना. कशी चला दुसरं बघू आता. बाकीचा किल्ला बघू. वर जाऊ का? अयो, ही 2 बारकी मिनार आहे ती. काय भारी दिसतं कुठे नाही. चला बाबा, हे असल्याचं काय भरोसा नसते. पावसामुळं कुठला भाग खाली पडेल सांगतात नाही. तर माझ्या नावानं परत भाऊ पण सुद्धांची माझ्या नावानं व्हिडिओ व्हायरल होते. तर आता खाली जाऊ ना. आता हे तिसरा दरवाजा, महाकाल दरवाजा आहे. शनेश्वर मंदिर. इथं 2 मंदिर पण आहे ती. महाकालेश्वर मंदिर, मुंजा बाबा. हे दरवाजा. ह्या दरवाजाची एक मोठी कथा आहे. ही जेव्हा दरवाजा बंद होती ना, तेव्हा ही बुरुज येते ना, ही बांधताना सारखं पडायची. मग ही पडायला लागल्यावर काय करावं म्हणली. मग ती ह्यांच्या टायमाला एक ते असते तसलं कुठलं तरी एक ज्योतिषाने सांगितलं की एक इथं नरबळी द्यावं लागेल. मग तेव्हा इथं नरबळी द्यावा लागला. मग तेव्हा ही याचं काम चांगलं झालं. ते नरबळी कुणाच दिला का नाही, त्याचं इथं मंदिर बांधले. मुंजा. मुंजा म्हणजे माहिती आहे कोण? ज्याचं लग्न झालेलं नसते. आता त्याचा पिक्चर बनवता एक मुंजा म्हणून. ही आणि ही जी मुंजा होता ना, ही जोशी कुटुंबातला होता. ती फॅमिली अजून पण इथे सोलापुरात राहते. ह्याच्या खाली काय इथं तेव्हाच्या काळातला शिलालेख आहे. कसली भाषा ती कळत नाही. मराठी नाही, वेगळी भाषा. शब्द तर मराठीत येतात. ळ, द, ळ, हा, द. मंदिराचं काय काय भाग आहे ते, मूर्त्या बिर्त्या बघणं आवश्यकलं. महाकाल दरवाजा. इतर दरवाजा मोठा आहे त्या दोन्हीपेक्षा. इथं पण सैनिकांना जागा केली आहे मस्त. हे काय बंद केलं बाई. ही जास्त पडलं होतं आतलं. मागच्या वेळेस मी गेलो
मागच्या जेव्हा होतं ना तेव्हा ते जास्त पडलं होतं, बंद केली. ही आहे ती कपिल सिद्ध मल्लिकार्जुन मंदिर. हे मंदिर किल्ला बांधायच्या अगोदरच होते. जेव्हा किल्ल्याचं उत्खनन चालू होतं का नाही तेव्हा हे मंदिर त्यांना सापडलं होतं, कपिल सिद्ध मल्लिकार्जुन मंदिर. कपिल सिद्ध मल्लिकार्जुन मंदिर ह्याचं नाव का पडलं तर जे आपल्या सोलापूरचं शिवयोगी आहेत सिद्धेश्वर महाराज, त्यांनी स्वतः हे मंदिर बांधलं होतं. आणि ते मंदिर त्यांनी कसं बांधलं होतं तर कपिला नावाची जी गाय होती ना त्याचे जे खूर असते ना, खूर घेऊन शुद्ध करून त्या इथलं एक लिंग आहे शिवलिंग. मंदिराची स्ट्रक्चर मग तुम्हाला दाखवलं होतं मी की बाबा आपलं मंदिर तोडून ती बांधलेलं आहे. म्हणजे मंदिर उंच होत असं पडल्याचं कळते. बघितलं खांबा बिंब होतं ना हे सगळं पडले. म्हणजे असली मंदिर पाडून किल्ला बांधलेला आहे. जाऊन दुसरं बघू आता. आपण मल्लिकार्जुन मंदिर बघितले. याच्या तिकडे आहेत ना ही समोर दिसते ना ती 32 खांबाची तिथे इमारत आहे, ती बघू नंतर. ही काय बगीचा आहे आतला. ह्याच्या वर जाऊ आता. म्हणजे आपण वर म्हणजे ना हे राजवाडा होता म्हणजे तेव्हाच्या काळात जी लोक राहायची ना तिथे, तर ते बघू आपण राजवाडा कसा होता. काय काय एलिशा दोची आठवण आली मला बाई. रस्ता काय रस्ताच नाही इथनं जायला खरं चांगला. जाऊ दे. ओके राजवाड्याचं थोडं औषध आहे ते बारके इटा बघितलं किती बारके बारके इटा आहे, एवढे एवढे इटा आहे ते. रस्ता नाही वाटतं आपल्या तिकडे जायला. गेला असा वर. तुम्हाला कळलं ना की वर राजवाडा होता. झालं चला. कावळ्याचं पिल्लू इथं बसले. याला ओढत नाही वाटते. आंधळ्या वाटते बहुतेक. आंधळ्या त्याला दिसत नाही वाटते. त्याच्यामध्ये ते बसले शांत. बाकीचे कावळे वाढले ते मला टोचा मारताले परत. पूजा करायला ती प्रसाद बिसाद घेऊन आली ती. चला तिथून पुढच्या वास्तूकडे जाऊ. 32 खंबी मंजिल. हे सगळं मंदिराचं अवशेष टाकलं तर तोडून. बाई सगळं तोडले मंदिराचं. आपलं तिकडे जायचं आहे. येत नाही रस्ता. खरं तर मी असं इथं काटणं जातोय ही लय चुकीचं आहे माझं. धोकादायक आहे. त्याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का, ही पूर्ण एका रांगेत दिसते. आता बघा दिसते का कसं आहे, किती कट टू कट त्याने बांधलेलं आहे.
32 खांब आहे ते. इंग्रजांनी याला दारू खाण्यासाठी वापर चालू केला. याच्यामध्ये पूर्ण असं दारू भरते ती. ती जागा मॉस्को तर काही सांगतात नाही. देवाचं पुन्हा असू शकतं. बहामनी काळात ही त्यांचं मस्जिद वगैरे काय त्रास असेल, मॉस्को असेल. नंतर मग इंग्रजांनी कडे त्याला ह्याला दारूखान्यामध्ये बदलून टाकलं. कारण इथे दिसायला हे बघा, हे एवढं भारी स्ट्रक्चर मस्जिदीमध्येच असते. होय, चंद्र हे त्यांच्या राज्यातले जे त्याला काहीतरी सन्मान चिन्ह काय त्याला म्हणतात, राज्य चिन्ह आहे ती. कोरीव काम इल्युमिनाती नाही उगाच म्हणले मी. कसं आहे प्रत्येक खांब वेगळा बरं का. पण चित्र आहे प्रत्येक खांबावर वेगवेगळं चित्र नाही. किती बारीक कोरीव काम बघितलं की खतरनाक. प्रत्येक दगडावर काय ना काय कोरलेला आहे. असं मोकळा दगड काही दिसत नाही, कुठे दिसत नाही मोकळा दगड आहे का. एक दगड तर मोकळा दिसते का. हो, इथं काय ना काय बनलेलं आहे, इथं काय ना काय बनलेलं आहे. हे कशी केली परत खतरनाक केले दिसते काय. आता ती गळा लागली, गळा लागली. आत्मसमर्पण सौ पद्मावती दर्गो पाटील टॉवर आणि टेम्पल व बाळंतीन विहिरीकडे जाण्याचा मार्ग. दरवाजा इथल्या बंद केला पण कसं जाऊ आम्ही आता. कुठे लावली तिथं पायऱ्यात आहेत इकडं. वर जाऊ इकडून. हा की चांगला रस्ता आहेत ना. ही बुरुज आहे पहिला. अरे रे रे, ही बुरुज आहे. ते बुरुज आहे तिथे ती बाळंतीन विहीर आहे. एकूण 22 बुरुज आहेत ना, ते असंच कडकडलं आहे. ते 1 2 ही 3रा ही 4था 5वा हे असं प्रत्येक ठिकाणी बुरुज आहे. ती पूर्ण ह्याच्यामध्ये 24 एकरात. हां बघा इथं ती बारक्या तोफा असलेल्या मध्ये सगळे तोफा ठेवायची जागा आहे. इथलं बंदुक्या तेल बिल ठेवायला जागा आहे. इथनं बंदुक्या चपाक राहण्याची. आणि समोर दिसतंय ते आपलं सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर. ही बहामनी जी साम्राज्य होतं ना त्याच्या काळात ही बांधलेली आहे. दुसरी ही खंदक आहे. ह्याच्यामध्ये मगर सुसर असली प्राणी टाकलं असायचं. म्हणजे जेणेकरून जरी सैनिक आली ह्यात पडली संपलं कामच, मिलीच. मग काय कसं देणार शत्रू लय भारी वाटते त्यांना म्हणून ही वन उड्या टाकून बिवडून येणार आणि आली खाली पडली पाण्यात खचाक. कार्यक्रमच पद्धतमध्ये. हे तिकडं पलीकडची बाळंतीन विहीर आहे ना, तिकडे जायचं होतं मला, ती बंद केली वाटते. इंग्रजाच्या काळातली तोफ आहे तशी अजूनही.
टायमिंग दिलं काय दिली 1808. 1808 मध्ये बनलेले लोखंडाचे पूर्ण कडू भारी दिसते अजून आहे तशी. काय नेले किया रन 1807. आतमध्ये काय गोळा बिळा 2 तोफा आहेत इंग्रजाच्या काळातल्या. कधी 1807 किया रन. इथे राजाचं चिन्ह आहे मुकुट. इकडं दारुगोळ्याच्या रूम आहे ते. दारुगोळा ठेवायचे जायला रस्ता नाही आतमध्ये लगे पडायचा अंगावरी. लांब दिसतं की दारुगोळा कसा होता. वर जाय काही पडले तर जायला खालीच पडेल का नाही. रिस्क नाही घ्यायची तिकडे जायची. वरनं जाऊ आता ही तटबंदी बघू आता वरची. जाईल सैनिकांना पळायची जागा आहे. इकडे काय बाबा इकडे मी पहिल्यांदा चालू आहे. पाय हळूहळू टाकावं लागेल. कुठं खड्डा आला डायरेक्ट खाली जायची नकच बाबा जायला पुढे. अयो हो एक खंदक अशी ती ती जी पलीकडे दिसते का नाही ती ही जी दिसते नाही ही तालीम होती इथं कुस्त्या खेळायची इथं. आता आपण तिकडून आलो. ती दारूखान्याची रूम बघितली. ह्याच्या पलीकडचं ती तुम्हाला म्हणलं काय ती तटबंदी. आणि इकडं आलं की ही मेन जागा आहे निशान बुरुज. इथं दर 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला इथं जनाप्रक होती ती. वर जाऊ आता इथं निशान बुरुज. ही जी किल्ला आहे ना खरं ही किल्ला बहामनी साम्राज्याने बांधला होता 12व्या शतकामध्ये. तुम्हाला मी मागं म्हटलं होतं ना की ही बांधताना सगळी मंदिराची औषध वापरली ती. दिसतं का ही सगळी मंदिराचं औषध आहे ती. नव्हता वर चांगलंच वर बांधलं की. सैनिकांना बसायची जागा इथे इथे जायचं. तो असं लांबच्या लांब बंदुकी असायच्या इथनं बघायची बंदुकीनं. इथं बसून लक्ष ठेवायची. खालची पण सैनिक लक्ष ठेवायची आणि इथनं पण लक्ष ठेवायची. पूर्ण समोरचं दिसतं इथनं. मूर्त्या लावली इथं मूर्ती दगड आहे ती. सरळ सरळ दिसते ती मूर्ती आहे दगड लावली तिथं. इथं फडकते झेंडा ती 15 ऑगस्टला. मंदिराचा अवशेष आता कळलं ना मंदिर पाडून केलेलं आहे. निशान बुरुज आहे आणि या बुरुजाच्या खाली जिथं ती गोल विहीर आहे. सैनिकांसाठी जे पाणी ठेवायचे ना त्या विहिरीत ठेवायचे. आता किल्ला बघितला आणि त्याला थोडं बाहेर यावं म्हणलं. खाल्लं थोडं आणि पान खावं म्हणलं. ते पान घेतले बनारस मसाला पण बनारस. ही पान तुम्ही बनवतो का अशी कात्री असते का तसली.